व्हिडिओची सुरुवात अशी झाली. उन्हामध्ये बसायला बहाणा नाही तर वेळ कसा काढता येईल हे बघितलं आज. थोडीशी भाजी वगैरे इथेच निवडत बसले. आणि आता पुढे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला छंद जोपासल्यावर किती मनाला समाधान मिळते तेच बघणार. आणि आजचा दिवस फक्त बागकामाला व्हिडिओ नक्की बघा. दुपारनंतरचा वेळ बराचसा बागेमध्ये घालवला, त्याच्यामुळे व्हिडिओसुद्धा तुम्हाला तोच येणार आहे. आणि आज मला करायची होती छान अशी तुरीच्या दाण्याची मसाल्याची भाजी. कारण आता काही दिवसच तुरीचे दाणे आपल्याला मिळणार आहे, त्याचा आस्वाद आपण घेऊनच आजचा व्हिडिओ तुम्ही बघालणार तर तुमचं पण मन प्रसन्न होईल, छंद जोपासायला लागेल. छंद जोपासला की आयुष्याला एक वेगळाच रंग येतो. छंदातून माणूस स्वतःला ओळखतो आणि स्वतःशी मैत्री करायला लागतो. असा छंद जो मनाला आणि प्रसन्न करत असतो आपल्याला. छंद हा आपला वेळ कधीच घेत नाही, उलट तो वेळेला एक वेगळाच अर्थ देत असतो. छंद ही मेहनत नसून मनाशी विश्रांती देणारा क्षण आहे. कारण आपण छंद जोपासतो ना, तेव्हा त्याच्यातून आपल्याला मनाशी एक वेगळीच मनाची विश्रांती मिळतो. तर कसं काय ते मी तुम्हाला सांगते. जेव्हा मी बागकाम करते ना, सकाळी येते तर मला कोणी उठवायला सांगितलं की मला ह्या टाईमला उठव, आणि तर मला माहीतच राहत नाही, तो व्यक्ती उठून आपला तयारी होते तरी मी माझ्या बागेमध्येच राहतो. म्हणजे असं ज्या गोष्टीमध्ये आपण स्वतःला विसरून जातो, म्हणजेच आपल्या मनात कोणता विचार येत नाही, फक्त आपण याच्यामध्ये पूर्ण रमून जातो, तो म्हणजे छंद जोपासणं. आणि आता बघा, हे सगळं आपण निसर्गाच्या हानिकारक असा बऱ्याच गोष्टी आहे, कचरा म्हणून जो बाहेर फेकतो ना, त्या आपण ग्रो बॅग भरण्यासाठी उपयोग करू शकतो. कारण कितीतरी कार्डबोर्ड, कितीतरी कचरा दिवसभरात आपल्या घरात निघते आणि तो आपण असाच वेस्ट करतो. त्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये ग्रो बॅग जर तुम्ही भरल्या तर मातीची कमतरता भासणार नाही. आणि बागकामाचा हा छंद खरंच खूप छान आहे. मन रमते, पक्षी येतात बागेमध्ये, त्यांना बघण्यामध्ये आनंद वेगळाच मिळतो. ज्यांनी छंद जोपासला ना, त्या कंटाळा कधीच येत नाही त्या माणसाला, तो नेहमी उत्साही राहत असतो. तुम्ही बघा, बागकाम जेव्हा व्यक्ती करतो ना, तो खूपच उत्साही राहतो. कोणताही छंद असू शकतो, बागकामच असं नाही, जो तुम्हाला असेल तो तुम्ही नक्की जोपासा. छंद आयुष्याला एक वेगळी दिशा देते आणि मनाला खूप खूप अशी शांती देत असते. म्हणून तुम्हीही तुमचा छंद नक्की जोपासा. आणि अजून बघूया आपण छंदाबद्दल काय बोलता येईल. तर या कामामध्ये माझा बराच वेळ गेला आणि दुपारी मी ठरवलंच होतं आज, ज्या दिवशी मला मी म्हटलं ना, कधीतरी माणूस आहे, आपण कंटाळा येतो, ज्या दिवशी कंटाळा आला ना, त्या दिवशी आपण आपला छंद नक्की जोपासायचा आणि त्याच्यामुळं खूप छान वाटेल. आणि अशा पद्धतीने आपण आपला छंद नक्की जोपासू शकतो. बघा, आता बराचसा वेळ इथंच गेला होता माझा. आणि मग नंतर मला मुलीनं माझा आवाज दिला की चल आई, माझी ट्युशनची वेळ झाली. कारण मी तर ते विसरलेलीच होती खरं म्हणजे. आणि दुसरं म्हणजे छंदातून माणूस स्वतःला ओळखतो आणि स्वतःशीच तो नव्यानं मैत्री करायला लागतो. कारण कसं काय ओळखतो माणूस, कारण त्याला जाणीव होते आपल्या अंगामध्ये काय कलागुण आहे याची, जेव्हा तो एखादी गोष्ट करतो. छंद जोपासणं म्हणजे काय, आपल्या अंगामधला गुण बाहेर येणं आणि त्याच्यामध्ये रमणं म्हणजे छंद. छंद वेळ घेत नाही, उलट तो वेळेला एक नवाच अर्थ देत असतो. आणि आता बागेमध्ये आली की माझी ही पाहणी सुरू आहे की प्रत्येक झाडाला काय कीड लागलेली आहे का, झाड कसं मोठं झालेलं आहे, आणि एखादं फूल फळ आलं असेल त्याच्यात आनंदी होणं, ह्या सगळ्या गोष्टी मला जेव्हा जाणवतात ना, तेव्हा ह्या बागकामाला अजूनच एक नवीन हुरूप येते. आणि दिवसांदिवस याची आवड जास्तच वाढतच चाललेली आहे. 2-4 कुंड्यापासून ही सुरुवात होते ना, हळूहळू एवढं आवडायला लागते की त्याच्यात आपण माणूस रमून जातो. कारण आजकाल बऱ्याच जणांना म्हणते आम्हाला वेळ नाही, छंद जोपासायला वेळ नाही. पण छंद आपला खरंच वेळ घेत नाही, तो एक मनाला शांती देते, समाधान देते. आणि जसं आपण ध्यान करतो, ते ध्यान आपल्याला याच्यातून मिळू शकतो. कारण त्याच्यामध्ये ध्यान म्हणजे काय, मन शांत करणे, निवांत करणे, ते आपल्याला आपल्या छंदामधून मिळते. आणि बघा, आता मोठ्या कुंड्या वगैरेसुद्धा मी अशा वेस्टने भरल्या, तेव्हा एक निसर्गाला एक छान अशी भेट दिल्यासारखं वाटते. कारण निसर्गामध्ये याचा इतका दुष्परिणाम होतो ह्या आपल्या कचऱ्याचा. त्याची जर आपण असं छान असं नियोजन केलं ना, तर आपल्याला कुंडीमध्ये भरायला मातीची कमतरता भासणार नाही. खरं तर हे सांगणं मला या चॅनलचं काम नाही आहे, हे माझी छोटे बागवर सांगू शकते मी. याच्याबद्दल भरपूर माहिती असते, कचऱ्याचं नियोजन कसं करायचं, कसं काय कमी खर्चामध्ये बागकाम करायचं, झाडं कशी मोठी करायची, हे सर्व त्याच्यावर असते. पण आज म्हटलं बागकाम केलं ना, मुलीनं आवाज दिला, म्हटलं जाऊ दे, आता वरची बाग नाही तर खालच्या बागेला लागली. कारण खाली आल्यावर सुद्धा म्हटलं स्वस्त बसू नये, आज इथली माती मला
थोडी जमा करायची होती, कारण आता मला माती आणायची नाही. कचऱ्याचा उपयोग करून आपल्या जेवढी काही माती आहे तीच खोदू करायची. आणि मध्ये ती आलीच होती प्रेस वगैरे विचारायला, आई कुठं आहे म्हणून. मुलांचं तर चालूच राहते मध्ये मध्ये. पण असा छंद की ज्याच्यात आपण स्वतःला स्वतःच विसरून जातो. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला माझी माहिती कशी वाटते नक्की सांगा. आणि तुम्हाला काही बदल करायचं वाटत असेल ते पण मी माझ्या व्हिडिओमध्ये करेल. कारण मला साधा आणि सोपा जसं माझी दिनचर्या असते मी ती नेहमीच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असेल. आणि माझे प्रयत्न असेच चालू राहणार आहे. आणि कारण हा माझा छंद आहे, ही माझी आवड आहे. हे मी जबरदस्ती करत नाही आहे की व्हिडिओ बनवायसाठी करायचं आणि बस सोडून द्यायचं, असं नाही आहे. त्याच्यामुळं मला याचा कंटाळा कधीच येणार नाही. आणि असंच आवड असली पाहिजे की मला असं वाटतं प्रत्येक गोष्टीला की सातत्य त्याच्यात राहिलं पाहिजे. जसं की माझं बागकामामध्ये राहत आहे. आता 2-3 वर्ष झाले मी बागकाम करते आणि हळूहळू माझ्याकडे भरपूर झाडं झालेली आहे खाली वर. कारण कटिंग लावणं, कारण आपण त्यात रमतो ना, त्या गोष्टीमध्ये नवीन नवीन आपल्याला गोष्टी शिकतात. म्हणून निसर्ग हा चांगला मित्र आहे असं असं सुद्धा आपण म्हणू शकतो. कारण निसर्गात माणूस कितीही वेळ रमू शकतो. आणि आजचा व्हिडिओ असा होता, म्हटलं जाऊ द्या आपल्या दररोजचे घरातले कामं काय दाखवायचे, आज काहीतरी वेगळं म्हणजे बागकाम दाखवायचं. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल ना, तुम्ही मात्र चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद.